आणि समोर तिलारी मातीचा धरण. वा, हे सगळे जे दिसतात हे सगळे सह्याद्रीचे पर्वतरांग असा आणि त्याच्या कुशीत असा दोडा मार्ग. बेडशी बाजारपेठ दिला हो, खूप मोठी बाजारपेठा. रस्तो बघा एक नंबर असा, पूर्ण आजूबाजूसून झाड आणि ते पण एकदम पूर्ण मोठी झाडा. हे सगळे हैसर ना प्लास्टिकचे बाटले ग्लासा बिसा सगळे हैसर टाकलेले आहेत, घाण केलेली आहे. आता होडीच्या आसपास इकडचा जो एरिया जो पाण्याखाली गेलो, आता समीर दादांचा जुना गाव म्हणजे तिकडे ते सर्व रवायचे आहेत. आपल्याला बघूक बरा वाटता, पण यांचं दुःख आपण नाही समजू शकत. जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच कळता. नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आज आपण आलो आहे दोडामार्गमध्ये. तर या भागात आपण तिलारी डॅम आणि इकडे झरेबांबर एरियामध्ये आहोत गावामध्ये. तर झरेबांबरच्या ठिकाणी महादेवांचं एक सुंदर असं मंदिर आहे. तिलारी डॅमचा परिसर आहे, तर त्या ठिकाणी आपण असंच फिरायला जाणार आहोत, याची माहिती देखील घेणार आहोत. तर आता आपण आलो आहे समीर सावंत, मी दोडामार्गकर यूट्यूब चॅनलचे क्रिएटर, त्यांच्या घरी. तर ते आपल्याला या सर्व ठिकाणांची माहिती देणार आहेत. तर या सर्व माहितीसाठी आपली ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. झरेबांबर तिट्यापासून पुढे आयनोड आहे ना पराग, आयनोडे गावामध्ये आपण आहोत. ही पूर्ण कुठले हे म्हणजे जे तिलारी डॅम मधून जे विस्थापित पुनर्वसन पुनर्वसन केलेले गाव आयनोडे. तर त्या ठिकाणी आपण इलो. आपल्यासोबत असा पराग कुबल, SKV स्वर्गीय कोकण, मी दोडामार्गकर, समीर सावंत आणि मालवणी माणूस हनुदादा हडकर आणि अमित वेंगुर्लेकर येतातच. ऑन द वे असत, एक 15 मिनिटात पोहोचते. जवळपास 8 वाजता घराकडून निघालेलं आहे शिरगावमधून. 1 वाजता इसर पोहोचला आणि आम्ही 15 मिनिटात लगेच निघालो. चला निघूया ना, चला. तर आपली एक 2 व्हीलर असा आणि तिकडे एक आपली 2 व्हीलर असा. तर आपण आता दोडामार्ग मधून लेफ्ट टर्न घेऊन इकडे तिलारी साईडला येलो. तर तिलारी घाटाचा रस्तो असा आणि या ठिकाणी तिलारी डॅम आणि मातीचा धरण, तर तिकडे आपण जातलो. आणि अजून एक जुना महादेवांचा मंदिर असा, तर त्या ठिकाणी पण आपण जातलो. तर खूप जुना त्याच्यामुळे तिकडे तर भेट देऊकच हवी. भारी. बाकी आता पाऊस संपतील तरी पण ग्रीनरी एकदम मस्तच असा. आज पाऊस नाही हा, पूर्ण देवगडसून येईपर्यंत पाऊस नाही गावलो आपल्याक. बेडशी पुलावर इलो. तर ज्यावेळी इकडचा तिलारी डॅमचं पाणी पूर्ण भरतात त्यावेळी सोडतात, तर ह्या सगळा पूर्ण एरिया यो पाण्याखाली असता. इकडे आपल्या पूर्ण असे दिसत असलेले. हो, बाजारात पण जाता. शपथ. हां हां, ओके, बरोबर. बेडशी नाही हा, बेडशी बाजारपेठ. बेडशी बाजारपेठ दिलं, खूप मोठी बाजारपेठा. मी सेकंड टाइम इकडे येत आहे आणि यावेळी आपल्यासोबत समीर दादा असल्यामुळे काय आपल्याला टेन्शन नाही, सगळी माहिती मिळतात. तर या आजूबाजूची जी गावं असतात बहुतेक, तर त्या गावांका ही बेडशी बाजारपेठ येतात मोठी. आणि अगोदर समीर दादा पण ज्यावेळी त्यांचा पुनर्वसन करूच्या आधी घर होता, जुन्या घर, तर त्यावेळी ते इकडे बाजारात यायचे लहान असताना. भारी. आता खूप डेव्हलप झाली आहे बाजारपेठ. आणि आता आपण पहिल्यांदा मातीच्या धरणाकडे जाऊया ना. तर पहिल्यांदा आपण मातीच्या धरणाकडे चाललो. रस्तो बघा एक नंबर असा, पूर्ण आजूबाजूसून झाड आणि ते पण एकदम पूर्ण मोठी झाडा. अगदी ऊन लागता पण त्या उन्हातून पण अशी सावली असणार आणि गार वाटतात. असं आता खूप कमी ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गात बघूक मिळतात. पूर्वी आम्ही कोल्हापूरला जायचं ते गगनबावडा रोड तसं होतं मस्त, आता तो पण पूर्ण कटिंग केल्याने. एक नंबर भारी वातावरण. वाव, या ब्रिजवर ना व्ह्यू बघा. खाली होता पूल, आता वाढवलेले ना. वाव, तिकडनं धरणाचं पाणी येतं काय पूर्ण तिलारी नगरचा आणि ह्या वाला. ओके, ह्या वाला पूर्ण धरणाचा. आता सगळं सुटलं, आता सोडूक नाही ना, पाऊस लागलो सोडतो. ओके, बाकी रस्तो तर एकदम भारी आहे, मध्ये मध्ये खराब हा, पण बाकी ग्रीनरी बघून तर भारीच वाटतं. आणि ही जी मोठी झाडं आहेत ना, खूप सुंदर. तर बेडशी बाजारपेठेच्या पुढणा रस्तो असा, मातीचे धरण, मुख्य माती धरण. इकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत. तर राईटला आपल्या जावचा असा. तर आता बघूया इकडून किती लांब आता मातीचं धरण.
इथून टर्न घेवतो हा. ओके, तर आहे ना आपल्या टर्न घेवतो असा. हैसर जरा रस्तो असा खडबडीत, मगाशी रस्तो चांगलो होतो. तर एक मागे गेट होतं, तर त्या गेटकडे आपल्याला जाऊ भेटत नाही. पण इकडून हे झाडा वगैरे ना एकदम सॉलिडच दिसतात, एक नंबर. वा, रस्तो जरासं थोडंसं खराब आहे, टर्न वगैरे असं, त्यामुळे अनुदादानी परत पाठी रावल्यात. तर आम्ही इकडे इलो. हैसर ना व्ह्यू बघा, एक नंबर. हे सगळे जे दिसतात हे सगळे सह्याद्रीचे पर्वतरांग असा, आणि त्याच्या कुशीत असा दोडा मार्ग. वा, तो मेन रस्तो ना तिकडे, तो ओके, त्याच्या पुढे मार्गाक जोडणारा पूल. ओके, तिलारी मार्गाक जोडणारा पूल तर आहे ना. पण व्ह्यू मस्त दिसता, भारी वाटता, एक नंबर ना. हा हा, भारी वाटता, खतरनाक. एवढ्या भारी एरियात राहतात आणि हो, सह्याद्रीचं पट्ट. या सह्याद्रीची ना आहे ना वरती कोल्हापूर. मग आहे ना, होय तो डोंगर पार केलास ना की कोल्हापुरात गेलास तुम्ही. तिथे आहे ना, परत उतारलास खाली की परत सिंधुदुर्गात इलास. इला वैसरच. जलसंपदा विभाग, तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प, दोडा मार्ग. वाव. तर आम्ही समीर भाऊंच्या गावात असो. इकडे पुढे तर मातीचा धरण हा, पण त्याच्या आधी आपण इकडे धरणाची माहिती घेऊया. मुख्य धरण तिलारी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. सर माहिती काय दिसत नाही, सगळं पूर्ण इकडे हे झालेलं असा. त्याच्यानंतर तालुका निहाय सिंचन क्षेत्र, म्हणजे महाराष्ट्रातले सावंतवाडी, दोडामार्ग या सिंचन क्षेत्रात येतात. गोव्यामधले डिचोली आणि बारदेश पेडणे. तर असं पूर्ण हे एरिया या धरणाच्या सिंचन क्षेत्रात येतात. वा, 992 कोटीचा धरण, मुख्य मातीचे धरण 185 कोटी. वाव. तर इकडे ह्यो पूर्ण मॅप असा लावलेलो, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा. तर आपण आता असो इकडे खया या भेडशी. हा, माझं गाव सोबत तुमचं तिलारी, तेरवड, मेड अकडे पाठीमागे असतं ना तिलारी मुख्य धरण. आपण आता हा होय, तिकडे असो. ओके, आपण आता हैसर असो, ह्या धरणाकडे असो. हा होय, ते असो आपण. त्या विजगर म्हणजे तो गेट आहे ना, तो ते तेरवण मेढे तो म्हणजे विजगर पासून दोन असत असे. हे ह्या मुख्य डॅम इकडे आणि तो तिकडे विजगर त्या वेगळा. ऍक्च्युली ग्रुप ग्रामपंचायत कळा ना. ओके, अंडरच तो आपला देवस्थान आहे. बरोबर. हा, ह्या सगळ्या पाणलोट क्षेत्रात तिलारी मुख्य धरण ह्या, आणि नंतर तिकडे असा तो गेट असा तो विजगर पासूनचा येतात तेरवण मेढे, असे दोन असत. भारी. तर इकडे असा सासोली, मनेरी, आणि आपण खाय नाही इलव बांधा. अरे आपण खय इलव बांधा पत्रादेवी. हे बघा, आपण इकडून इलो बांधा पत्रादेवी, या बाजूसून इलो दोडा मार्ग मध्ये. भारीचा. तर इकडे CCTV वगैरे पण असत. आणि आता आपण मुख्य डॅमचं व्ह्यू बघूया. तर एका पूर्ण बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत आणि लॉक केलेला असा. आणि समोर तिलारी मातीचा धरण. वा, भारी वाटता. पूर्ण रस्तो बनवलं, पण खाली आपल्या एंट्री नाही, त्यामुळे आपण तिकडे खाली जायचं नाही. पूर्ण तिकडे समोर असत ते सह्याद्रीचे डोंगर, तिलारी. वाव, किती मोठा धरण असा या. भारी वाटता बघू, एक नंबर. परा कधी इलेलं इकडे. अरे हा, करत ओके, बघूसाठी इलेलं. पर समीर भाऊ भारी आहे तुमचा गावा, एक नंबर. येतलो तर नक्की, आता येतलो. एरिया सॉलिड आहे. एकदा इलेलं आहे, पण एवढी अशी माहिती नाही भेटलेली माका. फक्त असे फिराक म्हणून आम्ही इलेलो. ओके, आता गणपती गेले, आता नेक्स्ट टाइम गणपती फिक्स. हा, ग्रीनरी खतरनाक वाटत. हा बरोबर. हा, मार्च, त्याच्यामुळे हा. या पूर्ण ह्याच्यावर पण भरता काय? होय हो समीर भाऊ, ह्याच्यावर पण भरता त्या लेवलच्या. हा, पर्यंत पाणी लागला म्हणजे रस्तो आहे तो, रस्ते जे आहे ना ते. हा हा, बाउंड्री आहे ती. हा पाणी लागलेला हा. त्यावेळी पाऊस बघ सगळीकडे आमच्याकडे
मणेरीची नदी आहे आपली हा. तिकडे पण पाण्यावरची तिकडे पुला आहे ना हा. त्या वरती पण ते पण पाणी लागलं म्हणजे लोक असे बाहेर फिरा नसले अजिबात अरे बापरे. ती संपूर्ण अशी 3 मिली वर्ष म्हणजे नवोदर मागायला काय म्हणतात तर माहित ना मी हा. त्या क्षेत्रात नाही हा. पण ते सगळे पाणबुडे वगैरे असतात ना तसे ते बोटी वगैरे घेऊन दिले लोकांना काढू ओके. हा रेस्क्यू वाले हा. हा. भारीच वाटतं पण तिकडे खाली एंट्री नाही हा. सगळा इकडे गेट वगैरे पॅक केलेलो हा. आणि इकडे एक छोटासा गार्डन हा. काय झालं रे. ओके असा हा विषय. ह्या आता बंदच झाला ना या गार्डन. कटाई वगैरे केल्याने हम्म. परत चालू आहे पण कसं एकंदरी माणूस बरोबर हा. त्याची देखरेख करू शकता. बरोबर. येणारे पर्यटक कसे असतं हा. त्यांना काय माहिती नसतं ना म्हणजे तिला मजा केली गेली असं ना. हो. ह्या ते बघले ह्या इतके ना फाउंटन आहे वरती वरतून पाणी असं पहिले मागच्या वेळी ह्याच्यात ना सगळी घाण टाकलेली होती. अजून असतील 100% असतील हे बघा. गॅरंटी असं का हे बघा हे सगळे हैसर ना प्लास्टिकचे बाटले ग्लासा बिसा सगळे हैसर टाकलेले आहेत. घाण केलेली आहे. काळजी घेऊ आहे ना. हो. ह्या काय हो सगळे हाल करून ठेवले नाही. लास्ट टाइम इलेला तेव्हा पण असाच होता प्लास्टिकचे. आणि वा इकडनं पण व्ह्यू मस्त दिसता. ह्या मेन तिलारी धरण होय ना. पाणी येतात ओके. हो सही. त्या टोकाला तिकडे हा. बाजूक आपलं हे असं गेट आहे इकडे ह्या तिलारी डॅमचं तकडे गेट हा मेन. ओके इकडे म्हणजे ह्या पोर्शनला हय सर. ओके म्हणजे हा. जर पूर्ण पाणी जर जास्त ओव्हरफ्लो हा. झालं ना तर मग ते डोंगर पुढे पुढे अशी हे जाईल. बरोबर हा खाली येतात ते माती ढासाळतात. किती बुडली बघते हो वगैरे लावले ना ते ढासाळलेले दिसतात थै सर. हे का हय सर हे बघा हे असं जमीन ती काजूची बाग वगैरे केली ती पूर्ण ढासाळली आहे. आणि समोरचे डोंगर पण बघा. वा भारी वाटला हो मस्तच. वरच्या बाजूक ना हा कर्नाटक याच्या बाजू कर्नाटक. हा, आणि ते डोंगर ते वर सह्याद्रीचे ओके ओके हे वरच्या. हा खडक आहेत ते. आमची हे आमचा आहे मरे एरिया ही ती बोट आहे ना ही बोट हा हय सर. ओके आमच्या ऍक्च्युली हसूनच सुरुवात हम्म. त्याच्या त्या बाजू आहे ना हा आमच्या एरियात म्हणजे ती एक वाडी होते त्याच्यानंतर ते पुढे एक वाडी आहे आणि ही सगळी वाडी आहे हसून आम्ही ही पूर्ण अशी खालसून अशी वाढ होती म्हणजे पूर्ण आम्ही चलत जावं साधारण त्यावेळी किती किलोमीटर ह्याचा हिशोब ना का लहानपणा काय काळा बरोबर हा. मातीतले रस्ते तांबडी गाडी आणि हा. म्हणजे हय वादली गाडी ना का घराकडे का की गाडी येता. एसटी येता म्हणजे खैतरी जावचा हा परीक्षेक जावचा हा स्कॉलरशिप किंवा आणि काय कामाक हा. जावचा मग त्यावेळी थैसून तयारी करायची. हा ती म्हणजे नंतर ती गाडी सरगाव्यात जाय एक अर्ध्या तासात परत ये म्हणजे तिकडच्या त्या डोंगराक लागली ना का हा. परत लक्षात आहे की गाडी येता मग परत म्हणजे तयारी व्यवस्थित म्हणजे आवाज येलो का तयारी हा, म्हणजे असा त्यावेळी फोन ना पण एक माणसाची घाड 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 पत्र्याचा एसटीचा आवाज. बरोबर गाडी दिली हा बा. हम्म. ना त्यांना मग पुनर्वसन करून तिकडे तिकडे आयनोडे मध्ये हा, नेले. परत ठराविक स्टॉप होते त्या स्टॉपवर थांबल्यानंतर हा बा अमके स्टॉपवर थांबले म्हणजे 10 मिनिटांनी होई येते. ओके तर इकडे बघा हैसर आता ही एक होडी लागलेली आहे ना तर त्या होडीच्या आसपास तो इकडचा जो एरिया जो पाण्याखाली गेलो आता समीर दादांचा जुना गाव म्हणजे तिकडे ते सर्व रवायचे आहे. त्याच्यानंतर त्यांना आता विस्थापित करून आयनोडे गावात नाही केले ना. ह्या बाजू चिरंगी होता इकडे. ओके हा नंतर त्याच्या म्हणजे इकडे पाटी आहे हा नंतर पाल गावात काय म्हणजे आम्ही लहान ना त्यावेळी आमका कधी नेऊकच ना पण हा. सगळ्या गावात मी एकदा गेलोय ओके जनगणच्या टाइम त्याच्यानंतर कोण केलं म्हणजे आता तिकडे आमचं पुनर्वसन झाल्यावरती सगळं आता जवळ जवळ गाव इले बरोबर 3 गाव तर आमचे आता एकत्र एकत्र असतात. लाईन बाजू एका लाईनी गावात बाकीचे असे जवळचे पूर्ण वा किती भरपूर 3-4 गाव अधिकच असतली ना विस्थापित केल्याने पूर्ण. वा पण एरिया खूप भारी आहे. पण इकडे कसा एक विषय कसा आपल्याला बघूक चांगला वाटता पण जी विस्थापित झालेली गाव आहेत आणि ते जे पुनर्वसन केलेले आहेत ते तर त्यांना स्वतःचा गाव असा पाण्याखाली बघून खूप वाईट वाटतं. त्यामुळे आम्ही जरी मजा करू गेलो असलो तरी त्यांच्या खूप आठवणी असत. हा लहान म्हणजे मागच्या टायमाला आलो हा. ना जुने आठवणी इकडे असतात. हो, शेवटी काय असतं शेवटी जीव वाचवण्यासाठी काहीतरी जायचं बरोबर. हो तर सगळा पाण्याखाली गेला हो. तसं आपल्याला बघूक बरा वाटता पण यांचं दुःख आपण नाही समजू शकत. जेव्हा स्वतःवर येतं तेव्हाच कळता. इकडे आपण मातीचं धरण बघितला तिकडनं पाणलोट क्षेत्र बघितला आणि याच्या समोरच इकडे बघा म्हणजे आपण जिकडून एंट्री करतो ना तिकडून आपल्या एक तेरवण मेढ आहे जो तिकडचा गेट असा तर तिकडचा छोटा धरण असा ता बघूक मिळतं. आपण तिकडे जाता लवचो पण इकडनं पण एक व्ह्यू तर बघूच लागतलो त्या बघा. वाव
ह्या इकडे धरण दिसतं ते गेट दिसतातच ना, तर असा तेरवणमेढ आहे आणि त्याच्या मागे असा हे पूर्ण सह्याद्रीचा डोंगर आणि त्याच्यानंतर एका कॉर्नरला इकडे बघा सर एक धबधबा दिसता. तो कुठला हो धबधबा? आता अंदाज म्हणजे सांगू शकत नाही. तो ना तो विसगर धबधबा असं एक वेळ असा शकता ओके हैसून समजायचा ना की त्या बरोबर. हा तिकडे एक छोटो धबधबा दिसतं भारी. एरिया मी सांगू शकतो वरती तो टावर दिसता बघ. हा हा ती आपली वरची घाट महत्वाला आहे म्हणजे किल्लो आहे ना आपलं हा. पारगड किल्लो. ओके तो मोरले गावातून असं गेलो या बाजून. हा त्यातून एक 25 किलोमीटर नंतर वरती तो किल्लो वगैरे लागतं. ओके पारगड वगैरे हा टॉवर. तो एक मधलं पट्टा आहे ना थैसर आपण एक ती भेकुर्लीची हे असा ओके व्हिडिओ असा माझी भेकुर्ली सडा म्हणा बेकुर्ली साडा हा म्हणजे हा 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 एक मित्र परिवार सगळे शावतरी होते वांगडा ओके भारी वाटतं पण बघू एक नंबर. होय मस्त सांगताय काय. हा आम्ही आता पूर्ण उन्हाचे फिरतो होय सर. 2 वाजले दुपारचे पण हे आजूबाजूचा एरिया बघून भारी वाटतं. भुगतान काय नाही सगळे. अजून एक मेंबर यायचे असतात अमित दादा. हो मंडळी आता काय तेरवणमेढ आहे जलाशय बघूया चला आणि नंतर कुल्लो प्लॅन असतात महादेव मंदिर ताखायच्या ताखाया जरा पुढे जाऊ त्यानं पुढे जाऊ का ना. ओके चला तर आम्ही आमचे आता घोडे काढूया. हा आम्ही आता पुन्हा रिटर्न निघालो. मगाशी मेन आपलं जो तिलारीकडे जाणारा रस्तो होतो तिलारी घाटाकडे त्या रोडला आता पुन्हा जातलो आणि तिकडून जातलो तेरवणमेढ जलाशयाकडे. तर त्या ठिकाणी आपल्या गेट वगैरे सगळं बघूक मिळतला. तर इकडे पण एरिया मस्त इकडे झाडं वगैरे सर्व लावलेले असतात. फक्त जरा थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे ही सगळी जी मेंटेनन्स आहे तो सगळं बाकी आहे. बाकी एरिया म्हणजे पर्यटन म्हणून खूप सुंदर असा म्हणजे फिरा कोणत्याही तुम्ही याच्यात येऊ शकतास. असं काय नाही की पावसात येऊ खवा किंवा उन्हाळ्यात येऊ खवा. फक्त दुपारचे येऊ नको. हा काळजी घ्यावा सांभाळून. जास्त अति उत्साहीपणा करू नको. जिकडे सर्व इन्स्ट्रक्शन्स लावलेले असतात ते सर्व फॉलो करा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊची बंदी असा त्या ठिकाणी चुकान पण जाऊ नको. त्या मात्र एक फक्त सांभाळा. बाकी तुमच्या डोळ्याचे पारणे फेडणारा या ठिकाणी असा तुमका निसर्ग सौंदर्य बघूक मिळतला. त्याच्याबद्दल तर काय प्रश्नच नाही. फक्त दुपारचे येऊ नको कारण भयंकर ऊन लागता. त्यामुळे जरा थोडासा मूड ऑफ होता. पण सकाळी संध्याकाळच्या वेळेत तर वा एक नंबर मस्तच.